सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। MIT अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय। या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे, त्यांना त्यांचे मार्क्सही मिळाले, पण मार्कशीटमध्ये हे विद्यार्थी गैरहजर असल्याचं दिसतंय। विद्यार्थ्यांनी झाल्या प्रकाराबाबत विद्यापीठात संपर्क साधला, पण त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळतायत। ते बोलले की आम्ही रिपोर्ट्स तुम्हाला दाखवतो, तर रिपोर्ट दाखवला त्यांनी आम्हाला, तर त्यामध्ये आमचे मार्क क्लिअर आहे सर्व। पण मग आम्ही त्यानंतर मग त्यांना सांगितलं की तुम्ही ॲप्लिकेशन आम्ही बनवलेलं होतं, तर ते आम्ही त्यांच्यासमोर प्रेझेंट केलं होतं। पण मग ते बोलले की ही प्रोसेस तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुम्हाला 11 लोकांना करायला लागेल। हा प्रकार फक्त MITच्या विद्यार्थ्यांबरोबर घडलेला नाही, तर खेड शिवापूर येथील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांबरोबरही हाच प्रकार घडलाय। इथे तर तब्बल 140 विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसलाय। मी ह्याच्यासाठी युनिव्हर्सिटीला ॲप्लिकेशन केलं। 12 तारखेला रिझल्ट लागल्यावर युनिव्हर्सिटीला 17 तारखेपर्यंत आमचं ॲप्लिकेशन पोहोचलं, त्याची रिसिप्ट आमच्याजवळ आहे। पण त्यावेळेस तिथल्या लोकांकडून सांगण्यात आले की 2 दिवसात तुमचे मार्क्स अपडेट होतील। आज तर 26 तारीख आहे, 15 दिवस झाले रिझल्ट लागून, तरी यावरती कोणतीही प्रतिक्रिया, काही रिस्पॉन्स आम्हाला मिळाला नाही। मार्कशीटवर नापास लिहून आल्यानं पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेशही मिळत नाही, त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे। तसंच शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे। यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कुलगुरू कारवाई करतील का, हा खरा प्रश्न आहे। मात्र या विषयावर कुलगुरू यांनी बोलणं टाळलंय। नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।